नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज व्यंकटेश माडगुळकर यांच्या मानदेशी माणसं या पुस्तकातील दुसरी व्यक्तिरेखा झेले याचं वाचन करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग अभिवाचन सुरू करूया. झेल्या. आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतकं की कधी काळी मानदेशातल्या निंबवडे नावाच्या खेड्यात मी शिक्षक होतो. मला महिन्याकाठी 25 रुपये पगार मिळत होता. मराठी दुसरी आणि तिसरीचे वर्ग माझ्याकडे होते आणि 3 महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमाने इतबारे करत होतो. या साऱ्या गोष्टी मी विसरून जाव्यात, त्याची कधीही आठवणही मला होऊ नये. पण इतके दिवस लोटले तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचं कारण झेल्या, लोहाराचा एक पोर, माझा एक विद्यार्थी. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो आणि एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. पाटी, पुस्तकं, फडक्यात बांधलेली दप्तरं किंवा लहान सहान पत्रासाच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशेब आणि गणित सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात, सारखं मोडी वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात, असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारत असावेत. मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली, चिनी मातीच्या दवतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हजेरी सांगा रे. साधारणतः मराठी शाळेतले शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात तसाच आवाज मी काढला होता. हजेरीवरची नावं वाचू लागलो. सदाशिव नारायण नावी, आढ्याशी भिरभिरणाऱ्या, चिमणीकडे पाहणाऱ्या पहिल्या नंबराचं एक पोरग दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, हजर. मी त्याच्या नावापुढे एक आकडा टाकला. अब्दुल फत्तूभाई मुलानी. लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला, हजर. नामदेव तुकाराम माळी हे नाव वाचताच 2-3 पोरं एकदम ओरडली, गैर. त्या नावापुढे मी फुली घातली. मराठी दुसऱ्या वर्गात एकूण 12 मुलं होती. शेवटचं नाव मी वाचलं, जालंधर एकनाथ लोहार, आणि पोरं ओरडली, गैर हाय मास्तर. लई दिस झालं मास्तर, तू शाळेतच येत नाही. खरंच त्या नावापुढे साऱ्या फुल्याच होत्या. काय येत नाही रे, मी विचारलो. कुणाला ठाव मास्तर. आणू जाऊ का बोलावून, एक जणानं विचारलं. घरी नाही त्यो, वडात चिचा पाडतोय मास्तर, दुसऱ्या एकानं अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. तिसरीची झाल्यावर दुसरीची हजेरी घेतली आणि मग 3 चांगली दणकट पोरं जालंधरला बोलवून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या वीरश्रीनं ती गेली. खेड्यातल्या शाळेत हे नेहमीच चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलवण्यासाठी मुलं पाठवायची. त्यांनी नाही तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकापुढे उभं करायचं. त्यानं हिरवा पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचा आणि सांगायचं, आता गैर राहिलास तर याद राख, उलटा टांगीन. वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणितं सांगू लागलो. 15-20 मिनिटं झाली असतील नसतील तो ती मुलं जालंधरला घेऊन आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांना त्याचे दंड घट्ट पकडले होते. सोडा त्याला, कुठं होतास रे. वड्यात चिचा पाडत होता. आम्ही साळत चल म्हणल्यावर आई भणीवर शिव्या दिल्या मास्तर. पोरांनी माहिती दिली. बटन नसलेल्या कुडत्याला एका हातानं गळ्याशी धरून झेल्या, जालंधरचा हा अपभ्रंश बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच, वयानंही फारसा नसावा, 13-14 एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेले, मळलेले, बाहीवर ठिगळ लावलेले हातपागाच्या कापडाचं कुडतं, त्याला शोभेलसच तांबड्या रंगाची चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी, तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात. सौम्य आवाजात मी विचारलं, काय रे, शाळेत का येत नाहीस. काम असतं घरी, गुरबीत झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं. मस हिंडवावी लागती.
भाता वळावा लागतो. दादा म्हणतो शाळेत जाऊ नगस. झेल्याची ही सबब खोटी होती, कारण पहिल्या नंबराला असलेल्या नागाचा सदा एकदम बोलला, लबाड बोलतोस, काय सुधीक करीत नाही हो घरी. बापाला सांगतो शाळेत मास्तर मारत्या ती म्हणून, आणि गावात उन्हाळक्या करीत हिंडतो. काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्यानं रागारागानं सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, चल की साळ बाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्याचा उन्हाळपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली. तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं. मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशेब चुकल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पळ घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले. काय नाही, चिचा हाय त्या मास्तर, असं ओरडून एक पोरग जागेवरून उठून पुढं आलं आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसकू लागलं. तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, अगं आई ग, बोट मुरगळलं माझं. मला माहीत होतं की हा शुद्ध कांगावा होता. तू बाजूला हो रे, जागेवर बस बघू. मी त्या पोराला दटावलं आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या, ठेव टेबलावर, मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या? हो, अगदी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्यागार चिंचांचे मोठमोठे आकडे खिशातून भराभर काढून झेल्यानं टेबलावर ठेवले. शाबास जालंधर, मास्तराचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जागेवर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्यातल्या चिंचा. किडके दात न दाखवता झेल्या खुशीनं हसला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली, टोपी कपाळावर ओढली आणि कुर्त्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे येऊन बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो.